लग्न तर झालं पण प्रेम भाग 2. रियाचा फोन झाल्यानंतर फोन ठेवून साई परत लॅपटॉपमध्ये डोकं घालते. तितक्यात पुन्हा फोन वाजतो. ती नाव न बघता फोन घेते. हा बोल ग रिया, काय झालं? आरव म्हणाला, डार्लिंग, रिया नाही तुझा क्यूटीपी बोलतोय हसत. हा बोल ना, आज भेटतोय ना आपण? मला अजून धीर नाही धरवते. हो रे, भेटूया ना. पण एक ना, तू जरा ऑफिसमधून लवकर निघू शकशील का? कारण नंतर रियाकडे जायला उशीर नको व्हायला. लवकर काय? तू म्हणत असशील तर आत्ता निघतो. तसंही आज ऑफिसमध्ये मन नाही लागत आहे. काही नको, 4 वाजता निघ. आणि काय रे, तुझ्या ऑफिसमध्ये मन लागल्यासारखं नाही का कुणी? नाही ना, आणि असलं तरी मला काही इंटरेस्ट नाही आहे. बरं एक, तुला 4:30पर्यंत मी पिक करतो ऑफिसवरून आणि संध्याकाळी रियाकडे सोडतो. उद्या घ्यायला पण येईन. त्यामुळे तुझी गाडी ऑफिस पार्किंगमध्येच ठेव. ओके सर. अजून काही? मला तुला आत्ता बघायचं आहे. व्हिडिओ कॉल कर ना. आला लगेच लाडात पण व्हिडिओ कॉल कर ना. नको रे, माझ्या डेस्कच्या इथे बरेच लोक आहेत. बरं, सेल्फी तरी पाठव ना मग. आय वॉन्ट सी यू. बरं, पाठवते. ठेवू आता फोन. बाय मिस मिस मी. बाय. मिसिंग यू अलॉट. सई एक सेल्फी घेऊन पाठवते आणि परत कामाला लागते. आरवच्या फोनची मेसेज टोन वाजते. तो फोटोवर क्लिक करतो आणि फोटो पाहून अगदी खुश होऊन जातो आणि तिला मेसेज करतो, इतकी सुंदर कशी दिसतेस यार. मला किती त्रास होतोय इतक्या लांब राहून. सिमरनचं म्हणजे सईची कॉलेज गेस आणि ऑफिसमधली जवळची मैत्रीण. तिचं लक्ष सईकडे जातं. सिमरन म्हणाली, बहन इतना शर्मा क्यों रही है? सई म्हणाली, कुछ नहीं रे, मैं कहाँ शर्मा रही हूँ. चल ग, खोटं नको बोलूस. जाऊन चेहरा बघ आरशात. गाल लाल झालेत. रोहित, तिचा कॉलेज मित्र, ए प्लीज, तुम्ही लोक काहीही नका सुरू करू. सई लटक्या रागाने म्हणते. आता सगळे जवळची मित्र मैत्रिणी तिची खेचत असतात. सिमरन म्हणाली, रोहित, मुझे लगता है हमारी मैडम आज डेट पे जा रही है. ग्लो तो देख शक्ल पे. कविता म्हणाली, हा ना यार, आणि ऑफिसमधून पण लवकर निघणार आहे ती. नक्कीच डेटवर जाणार. सईने सगळ्यांवर रागाचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, आता तुम्ही सगळे शांतीला धरा आणि गुपचूप कामाला लागा, नाहीतर बघून घेईन एकेकाला. रोहित म्हणाला, हा हो रे, तिला पण काम करू द्या, नाहीतर उशीर होईल डेटसाठी. तसे सगळे जोरात असले आणि एकमेकांना टाळ्या देत आपल्या कामाला लागले. आरव 4 वाजता ऑफिसमधून निघताना सईला फोन लावतो. हॅलो बेबीज, मी निघालोय. तुझ्या ऑफिसचं लोकेशन पाठव. हो पाठवते. अर्ध्या तासाने तो पोचल्याचा फोन करतो. तशी ती खाली येते. आरव तिला एकटक बघतच राहतो. त्याला जाणवतं की त्याचे हृदयाचे ठोके आता जलगतीने पडत होते. फिट ट्राउझर ज्यामध्ये तिचा बांधा अगदी उठून दिसत होता, ब्लॅक हिल्स, नेहमीप्रमाणे मोकळे सोडलेले केस आणि रेड लिपस्टिक. आरव म्हणाला, ओ शिट, काटा दिसतेस एकदम. त्याच्या बोलण्यावर ती खडखडून असते. यू टपोरी, तू पण कातील दिसतोयस. अरे वा, ही कॉम्प्लिमेंट आवडली आपल्याला. आता दोघेही हसून देतात. आरव म्हणाला, निघूया. चल बस गाडीवर. ती त्याच्या मागे बसते, पण खांद्यावर हात ठेवू नको या विचारात पडते. तसा तो तिचा एक हात घेतो आणि स्वतःच्या कमरेवर ठेवतो. पकडून बस, नाहीतर पडशील. माझ्यावर जबाबदारी आहे तुझी. तशी ती खांद्यावर त्याला एक फटका देते आणि स्वतःशीच हसते. दोघे निघतात. अधूनमधून तो तिला आरशातून मागे पाहत असतो. पुढे बघून गाडी चालवू, नाहीतर पाडशील मला. जबाबदारी नीट सांभाळ. तसा तो हसून आरशातून एक फ्लाइंग किस देतो आणि पुढे बघतो. सई म्हणाली, बरं, पण आपण चाललोय कुठे? कुठे चाललोय ते नाही सांगणार, पण तुला खूप आवडेल ती जागा. जाता जाता एका हॉटेलमध्ये दोघेही कॉफी पिऊन फ्रेश होतात आणि पुढे निघतात. बराच वेळ गाडी चालवल्यानंतर आरव एके ठिकाणी गाडी थांबवतो आणि तिथून थोडंसं चालत तो पुढे निघतात. चालता चालता तो तिचा हात हातात घेतो आणि ती अचानक त्याच्याकडे बघते. आरव म्हणाला, चालेल ना? ती त्याच्या डोळ्यात पाहत हसते आणि त्याच्या हातावरची पकड घट्ट करते. ते चालत एका टेकडीवर येतात, जिथे सगळीकडे हिरवीगार झाडी असतात. काही मोठी, काही लहान. त्यामध्ये खूप सारी रंगीबिरंगी फुला झाडे असतात. जमिनीवर हिरवीगार आणि बारीक पसरलेलं गवत, आजूबाजूला दुरून दिसणारे आणि काही ढगात हरवलेले डोंगर. थंड वारा वाहत असतो. ती त्याचा हात सोडवून पुढे जाते आणि स्वतःभोवती गोल फिरत त्या टेकडीवरचा नजारा डोळ्यात साठवून घेते. आरव मागे राहून हसत एकटक तिलाच पाहत राहतो. वाऱ्यावर उडणारे केस, सावरायची तिची धडपड आणि आजूबाजूचं दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावरून ओसडून वाहणारा आनंद, या गोष्टी त्या क्षणाला त्याला खूप मोहक वाटतात. आरव म्हणाला, आवडलं ना तुला? खूप 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 जास्त आवडलं मला. किती सुंदर जागा आहे ना ही. तो काही न बोलता हसत एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. पण तिचं लक्षच नसते. आजूबाजूला बघत तिचं बोलणं चालूच असतं.
अशा ठिकाणी आल्यावर किती भारी वाटतं ना. असं वाटतं बस इथंच राहून जावं. देवाने किती सुंदर गोष्टी बनवल्यात रे. तो तिचा चेहरा हातात घेतो आणि म्हणतो, हो ना, खरंच खूप सुंदर गोष्टी बनवल्यात. ती अचानक शांत होते आणि लाजून मान खाली घेते. उफ्फ, तू आता लाजलीस? असं म्हणून हसतच अलगद तिला मिठीत घेतो. काही वेळाने थोडं फिरून दोघेही एका बाक्यावर येऊन बसतात. काही तुरळक माणसे आजूबाजूला असतात. त्यामध्ये पण जास्त करून कपल्स असतात. तो तिच्या हात हातात घेऊन बसतो. आरव म्हणाला, तुला माहिती आहे, ही माझी आवडती जागा आहे. कधी मला अगदी एकटं वाटत असेल तर मी इथे येतो. खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं. पण मी नेहमी एकटा येतो, कोणालाच आणत नाही. आज पहिल्यांदाच कोणाला तरी घेऊन आलोय. मग कोणाला आणत नाहीस तर मला कसं आणलंस? तिच्या डोळ्यात निरागस भाव होते आणि चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. माहिती नाही, पण मनापासून वाटलं की तुला ही जागा दाखवावी म्हणून घेऊन आलो. बोलता बोलता त्याने तिच्या दुसऱ्या खांद्यावर हात ठेवला आणि ती त्याच्याजवळ सरकली. सई म्हणाली, आज काय केलंस ऑफिसमध्ये? आज काम नव्हतं जास्त, त्यामुळे लवकर फ्री झालो आणि यायच्या आधी घरच्यांसाठी गाडी बुक केली. उद्या आतेभावाचं लग्न आहे, त्यामुळे सगळे नगरला जाणार आहेत. अरे वा, आणि घरच्यांसाठी म्हणजे तू पण जाणार आहेस ना? नाही, मी तुला घ्यायला येईन ना उद्या, म्हणजे तुला परत भेटता येईल. तू वेडा आहेस का? मी उद्याचं मॅनेज करेन आणि भेटायचं म्हणशील तर मी इथेच आहे. कुठे जाणार आहे? त्यामुळे गुपचूप लग्नाला जा तू. नको ना, थांबू दे ना मला इथे. अजिबात नाही हां, लग्न एकदाच असतं, त्यामुळे जा तू. फक्त एकच अट आहे की कोणत्या मुलीकडे नाही बघायचं. असं म्हणून खट्ट्याळ हसत ती त्याच्याकडे बघते. नाही बघणार, फक्त कोणी खूपच सुंदर असेल तर थोडंसं बघेन. असं म्हणून तो हसत तिच्याकडे बघतो. तर ती त्याला रागात बघत असते. मस्करी केली ना बाळा, तुला सोडून नाही बघायचे मला कोणालाच. असं म्हणत तो तिला जवळ घेतो आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि तो अलगद त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवतो. तशी ती शहारते. दोघेही बराच वेळ बोलत असतात. वेळ कसा जातो कळतच नाही. हळूहळू अंधार पडायला सुरुवात होते. 8च्या सुमारास ते निघतात आणि टेकडीवरून गाडीच्या जवळ चालत येतात. सई म्हणाली, इथून निघायचं मन नाही करत आहे रे. हो ना, पण आपण येऊ परत इथे. मग चालेल, चल निघूया. निघू, पण काहीतरी राहिलंय. असं म्हणून तिच्याकडे बघत तो हळूहळू तिच्या जवळ येतो आणि एक गाल तिच्याकडे करतो. ती हसून हळूच तिचे ओठ त्याच्या गालावर टेकवते आणि लाजून मान खाली घेते. तो तिच्याकडे पाहून असतो आणि एका हाताने तिचा चेहरा वर करून तिच्या गालावर ओठ टेकवतो आणि दोघे निघतात. रियाच्या घरी जाताना वाटेत ती केक घेते आणि तो तिला रियाच्या घराखाली सोडतो. सई म्हणाली, बरं ऐक ना, तुझं गोव्याचा नक्की आहे ना? कारण आज बुकिंग करून आम्ही पुढच्या महिन्यात जायचे. अरे 100% नक्की आहे. करा बुकिंग, मी तुला पैसे ट्रान्सफर करतो. हो चालेल, चल ना वर, कॉफी बनवते. नको बाळा, आता उशीर झालाय, नंतर येईल. नक्की, तू पण जा आता वर. बाय. बरं ठीक आहे, बाय. आजूबाजूला कोणी नाही पाहून तो तिला मिठीत घेतो आणि कपाळावर ओठ टेकवतो आणि निघतो. ठरल्याप्रमाणे प्रांजल येता येता केक दुसऱ्या मजल्यावर रियाच्या ताईच्या घरी ठेवते. तिथे तिची ताई, जिजू आणि त्यांची 2 वर्षांची मुलगी राहत असते. 9व्या मजल्यावर रिया तिच्या आजोबांसोबत राहत असते. ती वर रियाच्या घरी येते. रिया म्हणाली, ही काय वेळ आहे का तुझी यायची? सई म्हणाली, सॉरी ना गं. अंशू कधी आली? रिया म्हणाली, ती पण वेदला भेटून थोडा वेळ आधीच आलीये. नालायक मुली, माझ्या नावाखाली फिरा कुठेही. अंशिका म्हणाली, सॉरी ना, तू बस, आम्ही बनवतो पास्ता मस्तपैकी. रिया म्हणाली, तुम्हीच बनवायचे तो, शिक्षा आहे तुमची. दोघी जाऊन तिच्या गळ्यात पडल्या. सई म्हणाली, किती तो राग आलाय. आज विशालशी बोलणं नाही झालं का? नाही ना, चेहरा पाडून रिया म्हणते आणि दोघींकडे बघते. तिघी एकदम हसायला लागतात. रिया म्हणाली, बरं करा तुम्ही पटकन, तोपर्यंत मी आजोबांना जेवायला वाढते. थोड्या वेळाने बडबड करत तिघी जेवून घेतात आणि मस्त वाफाडेल त्या कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत येऊन बसतात. छान दिवसभराच्या गप्पा मारत, मस्ती करत आणि एकमेकींना चिडवत वेळ कसा जातो कळतच नाही. बरोबर 12च्या ठोक्याला ताई आणि जिजू केक घेऊन वरती येतात. रिया केक बघून अगदी खुश होऊन जाते. ती खुशीला मांडीवर घेऊन सगळ्यांसोबत केक कापते आणि सगळे गायला लागतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रिया. केक कापून झाल्यावर सगळे तिला भरवतात. तितक्यात रियाचा फोन वाजतो आणि ती विशालशी बोलायलाच बाल्कनीत जाते. इकडे ताई आणि जिजू केक खाऊन निघतात. सई आणि अंशू आजोबांना केक देऊन बाकी सगळं आवरून रूममध्ये येतात. रिया ही तिचं बोलणं संपून येते. सई म्हणाली, आता खुश ना? खूप. तिघी गप्पा मारत मारत झोपून जातात. आरव कूस बदलतो आणि समोर सई झोपलेली दिसते.
तिचा अगदी शांत आणि निरागस चेहरा तो डोळ्यात साठवत राहतो. न राहून तो हात तिच्या चेहऱ्याकडे नेतो आणि तिचे डोळ्यांवर येणारे केस हळूच कानामागे सारतो. तशी ती अलगद डोळे उघडते आणि त्याच्या मिठीत शिरते. तिच्या केसांचा सुगंध त्याला वेड लावत असतो. तो तिचा चेहरा हातात घेऊन ओठांवर ओठ टेकणार इतक्यात, "अरे आरू, उठलास का? निघायचं रे आता, चल उठ, उशीर होईल नाहीतर." आरवची आई खोली बाहेरून आवाज देते. तशी त्याची झोप मोडते आणि बघतो तर त्याच्या मिठीत सई नाही तर उशी असते. तो उशीवर डोकं मारून देतो आणि आईला आवाज देतो, "हो उठलोय ग." त्याच्या घरचे सगळे आवरून नाश्ता करून निघायच्या तयारीला लागतात. आरव आणि त्यांचे 2 भाऊ मिळून बॅग्स आणि बाकी लागणारं सामान गाडीत नेऊन ठेवतात. ते सगळे प्रवासाला निघतात. तो सईला मेसेज करतो, "गुड मॉर्निंग, निघतोय मी." "गुड मॉर्निंग, नीट जा आणि मस्त एन्जॉय कर लग्न." "हो, बरं रियाला हॅपी बर्थडे सांग आणि तिला सांग तिच्या मैत्रिणीला खूप मिस करतोय मी." "हो सांग." "आणि मिस करतोय ते तिला का? तिच्या मैत्रिणीला सांग की डायरेक्ट. तिला ते माहितीच आहे. वेगळं सांगावं नाही लागत." "क्यूटीपी, बरं चल नंतर बोलू. आता तयार व्हायचंय. बरं बाय. तुम्ही पण एन्जॉय करा." सई म्हणाली, "रिया, आई आणि आरव दोघांनीही तुला हॅपी बर्थडे सांगितलंय." रिया म्हणाली, "काकू आणि आरव दोघांना थँक्स सांग." रियाचा फोन वाजतो. ताईशी बोलून ती दोघींकडे येते. "एक ना, ताई म्हणतीये दुपारी आपण जेवायला बाहेर जातोय. मग आता नाश्त्याला मस्त आमलेट बनवूया का?" अंशिका म्हणाली, "चालते की, मी बनवते आमलेट. तोपर्यंत तुम्ही आपल्या गोव्याच्या हॉटेल्स बुकिंगचं वगैरे बघा." अंशू किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला जाते आणि या दोघी लॅपटॉप घेऊन हॉटेल्स शोधायचं काम चालू करत असतात. अंशू तिघींसाठी नाश्ता घेऊन येते आणि खात खात त्यांचं काम चालूच असतं. बऱ्याच वेळानंतर एक हॉटेल फायनल होतं आणि त्यांचे फोटो तिघी त्यांच्या पार्टनर्सना पाठवतात. सई म्हणाली, "आरू, फोटो बघून सांग ना, हॉटेल आणि रूम आवडते का?" आरव म्हणाला, "तुला आवडलं ना?" "हो, पण तू सांग ना." "मग मला पण आवडलं. विशालला आवडलं गं. तुमचं कन्फर्मेशन आलं का म्हणजे बुकिंग करू?" रिया, "हो कर, आवडलं दोघांना." अंशू, 3 रूम बुक करून तिघी लॅपटॉप करून ठेवून तयार व्हायला जातात. दुपारी छान रेस्टॉरंटमध्ये जेवण करून अंशिका आणि सई तिथूनच घरी जायला निघतात. अंशू सईला ऑफिसच्या इथे सोडते. सई तिथून स्वतःची गाडी घेऊन घरी येते. आजपासून आरवची MBA एक्झाम चालू असते. त्यामुळे ऑफिसमधून त्याने रजा घेतलेली असते. त्याचा रेग्युलर स्टडी चालू असतो. त्यामुळे सईही त्याला जास्त डिस्टर्ब करत नाही. त्यांचं बोलणं फक्त त्याचा पेपर देऊन तो घरी येईपर्यंत इतक्यातच वेळात होत असते. या सगळ्यात एक दिवस ती ऑफिसमधून आल्यावर तिचे आईबाबा तिला सांगतात, "अगं तुझ्यासाठी 2-3 स्थळं आली आहेत. तू फोटोज बघ म्हणजे आपल्याला जरा चौकशी करायला." "अगं पण हे काय मध्येच? अचानक काय सुरू केलंय तुम्ही?" सई वैतागून म्हणते, "बाळा अचानक कुठे काय? आता बघायला तर सुरुवात केली पाहिजे ना. वेळ लागतो सगळ्याला." बाबा तिला समजावत म्हणतात. आई म्हणाली, "आणि आपण काल साखरपुड्याला गेलो ना, तेव्हा विचारलं गं आम्हाला तुझ्यासाठी. सुंदर दिसत होतीस तू किती." "नाही का?" "हो. म्हणून मला नको वाटतं गं असं कार्यक्रमाला जायला. आता इथून पुढे मी नाही येणार." "अगं राणी, असं करून नाही चालत. आणि तुला फक्त बघ म्हणतोय. तुला आम्ही काय मनाविरुद्ध लग्न करायला लावणार आहोत का?" सई म्हणाली, "तुम्हाला जे बरोबर वाटेल ते करा." असं वरवरच उत्तर देऊन ती तिच्या रूममध्ये आली आणि दरवाजा लावून बेडवर येऊन बसली. सई अगदी रडकुंडीला आली होती. बराच वेळ विचार करत बसली. "काय होतंय मला? काय इतकी चिडचिड होतीये मला? फक्त फोटो तर बघ म्हणालेत ना मला. आणि कधी ना कधी हे सगळं सुरू करायचंच आहे. मग इतका कसला त्रास होतोय? दुसऱ्या कोणाचा विचार करायचा त्रास होतोय का मला? आजकाल आरव सोडून दुसरं कोणी दिसतच नाही. मी गुंतले आहे का त्याच्यात? काय करू काहीच कळत नाहीये." आरवने सांगितलं होतं मला की माझ्याशी इमोशनली अटॅच होऊ नकोस. त्रास होईल तुला. पण नाही जमत मला माझ्या भावनांना अडवून ठेवायला. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकेन मी. पण त्याच्यात गुंतून राहून कसं चालेल? त्याने काहीच पुढाकार घेतला नाही आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते पण माहीत नाही. घरच्यांना मुलं बघण्यापासून काय म्हणून थांबू काहीच कळत नाहीये. तिचं विचारचक्र चालूच होतं. तितक्यात तिचा फोन वाजला. "हॅलो, काय करतेस गं?" सई म्हणाली, "काही नाही, बसलीये रूममध्ये." "तुझा स्टडी झाला?" "आता तेच करत होतो. आताच झाला आणि तुला फोन लावला." "अच्छा, काय झालं तुला? तुझा आवाज नेहमीसारखा नाहीये. बरं नाही वाटत का?" "नाही रे, काही नाही झालं." "माझ्याशी खोटं बोलू नको. सांग काय झालं? रडतीयेस का?" सई त्याला तिच्या आईबाबांशी झालेल्या बोलण्याबद्दल सांगते. आरव म्हणाला, "अगं इतकं का टेन्शन घेतीये? शांतपणे त्यांना सांग की आत्ताच नका बघू. मला थोडा वेळ द्या. ऐकतील ते तुझं." "हां सांगते. बरं ठेवते फोन."
आई जेवायला बोलवतीये. हो जा, जेवून घे शांतपणे. बाय. सई फोन ठेवते आणि मनात विचार करते. माझा प्रॉब्लेम पण तुला नीट सांगता येत नाहीये. सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे का? इकडे आरव पण फोन ठेवल्यानंतर विचारात पडतो. मुलगा बघायचं इतकं टेन्शन का घेतलं तिने? की अगदी रडली ही? कारण काही वेगळं आहे का? ती माझ्यामध्ये इन्व्हॉल्व तर नसेल झाली ना? पण तसं नाही होणार. मी तरी आधीच क्लिअर सांगितलं होतं ना, त्यामुळे तसं काही नसेल. त्याला अचानक त्या दिवशीचे स्वप्न आठवले. पण मी पण नाही झालोय ना तिच्यात इन्व्हॉल्व. नाही, नाही, नसेल तसं काही. तो स्वतःशीच प्रश्नोत्तरे करत राहिला. जी काही स्थळे आली होती त्यामधून सईच्या आईबाबांना तिच्यासाठी कोणी अनुरूप वाटत नाही. त्यामुळे ही गोष्ट आता काही काळासाठी लांबवणीवर पडलेली असते. आरवची पेपर संपल्यानंतर ऑफिसला जॉईन झाल्या दिवशी तो लंच ब्रेकमध्ये तिला कॉल करतो. आरव म्हणाला, हाय, बिझी आहेस का? नाही, आताच लंच झालं. आता जरा ऑफिस खाली फिरायला आलोय. बोल ना, सहज केला होता गं. आपण परवा भेटूया का? बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही. परवा रविवार आहे, जमेल? हो चालेल ना, भेटू आपण. तू लंच केलंस का? नाही, आता जातच होतो. बरं जा, जेवून घ्या आधी, बोलू नंतर. संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वतःचं आवरून सई आईला कामात मदत करत असते आणि तितक्यात फोन वाजतो. अंशिका म्हणाली, अगं मशे, आहेस कुठे तू? किती दिवस झाले फोन नाही केलास? सई म्हणाली, काहीही का? 2 दिवसांपूर्वी बोलणं झालंय आपलं. अरे हो, विसरलेच. बघ किती प्रेम आहे माझं तुझ्यावर. 2 दिवस मला खूप वाटले गं. ए नौटंकी, इतकी लाडीगुडी कशासाठी? काम काय होतं बोल. कसं कळतं गं तुला माझ्या मनातलं? तुला काय आज ओळखते का? सांग काय झालं? अगं जास्त काही नाही. आपण रविवारी मूव्ही बघायला जाऊया का? आपल्याला बघायचा होता ना? हो, बघायचं तर आहेच गं. पण या रविवारी आरवला भेटायचे. तर नाही जमणार. एक काम कर ना, त्याला पण विचार मूव्हीसाठी. मग मी वेदला पण विचारते. एकत्र जाऊ. नॉट ए बॅड आयडिया. विचारते त्याला. बरं चल बाय. आईला जरा मदत करतीये हां. कर जरा काम बाय. फोन ठेवून ती परत कामाला लागते. आई म्हणाली, अंशू होती का? हो अगं, रविवारी मूव्हीसाठी विचारत होती. अच्छा, बरं चल जेवायला घ्या. जेवण करून आणि आवरून ती रूममध्ये आली आणि आरवला मेसेज केला. हाय, हाय, बोल ना. आपण रविवारी भेटतोय तर मूव्हीला जाऊया का? चालेल की, तू म्हणशील तसं. मस्तच. बरं ऐक ना, अंशिका आणि वेद पण असतील. चालेल ना? म्हणजे तुला त्यांना पण भेटता येईल. हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मला फक्त तुझ्याशी मतलब आहे. अजून कितीही लोक असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. बरं, तसं तर तसं. ॲग्रीली वेटिंग फॉर संडे. मी पण. बरं चल बाय. आराम कर आता. बाय. मिस यू. मिस यू टू. आरवची आई आणि काकू सोफ्यावर चहा घेत बोलत बसल्या होत्या. काकू म्हणाली, ताई, तुम्ही विषय काढलात का हो आरवजवळ लग्नाचा? नाही गं, काय त्याच्या मनात चाललंय ना, काही कळत नाही. काही महिन्याआधी मुली बघायला तयार तरी झालेला, पण कोणी आवडली नाही आणि आता तर विषय काढला की चिडतोय अगदी. याच्याशी कसं बोलावं ना तेच कळत नाही अगदी. आरवची आई म्हणाली, इतकं नका टेन्शन घेऊ. अजून काही खूप वय झालं नाही त्याचं आणि दिसायला अगदी देखणा आहे आपला आरू. त्यामुळे एकदा बघायला लागलं की ठरवायला वेळ नाही लागणार. असं कसं बोलते सविता? अगं 28 वय झालंय आता आणि अजून 2 लहान भाऊ आहेत मागे. सगळा विचार करावा लागतो ना. तुमच्या सगळ्यांच्या लाडाने ना तो लहानपणापासून हट्टी आहे. काही हट्टी नाही हा ताई. चांगला समजूतदार आहे तो. फक्त लग्न या एकाच विषयावर चिडतो तो. आणि कारण आपल्याला माहीत नाही ना. घेऊ ना थोडं समजून. इतक्यात आरवला बाहेर आलेलं पाहून दोघी शांत होतात. काकू म्हणाली, काय रे, रविवारी पण सकाळी लवकर उठलास? झोपायचं ना जरा. काल उशिरा आलास ना ऑफिसमधून? तो काकू जवळ येऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून पुन्हा झोपतो. आरव म्हणाला, हो गं, पण आत्ता आदित्यकडे जायचे आणि तिथून जरा बाहेर जायचे म्हणून जरा लवकर उठलो. काकू प्रेमाने त्याच्या केसांमधून हात फिरवत राहते. आरव म्हणाला, आई, मी दुपारी जेवायला नाहीये गं, संध्याकाळपर्यंत येईल. काकू म्हणाली, जा बाळा, आवरून घे आणि गरम गरम नाश्ता करून घे. आरव आवरून नाश्ता वगैरे करून आदित्यकडे जायला निघतो आणि सईला कॉल करतो. हॅलो डार्लिंग, हाय, बोल ना, आता उठलास? अगं कधीचाच उठलोय. आता आदित्यकडे चाललोय. तू किती वाजता येतेयस? मी 11पर्यंत येते. फिनिक्स मॉलमध्ये 11:30चा शो आहे ना? हो. बरं, अंशूसोबत येतेयस का? नाही रे, मी एकटीच येईन. ती वेदसोबत येईल आणि सरळ मॉलला भेटतील ते आपल्याला. बरं तू सावकाश ये, आलीस की कॉल कर. हो बाय, करते कॉल. तोपर्यंत आरव आदित्यच्या घरी पोहोचतो. आदित्य म्हणाला, अरे तू आलास पण? आरव म्हणाला, तुला म्हटलं होतं ना सकाळी लवकर येईल म्हणून? हो म्हणाला होतास, पण मला वाटलं फक्त तोंडाची वाफ. तू कुठला लवकर उठतोय?
कोण बोलते बघा. अरे तू आत्ता 5 मिनिटांपूर्वी उठला आहेस आणि त्याला कसले नाव ठेवतोयस? आदित्यची आई म्हणाली. बस रे आरव, चहा आणते. आदित्य चेहरा पाडून बसला आणि आरव त्याची मजा घेत हसत होता. चहा घेऊन दोघेही बाल्कनीत येऊन बसले. आरव म्हणाला, अरे यार, आई आता परत लग्नापुराण चालू करणार असं दिसतंय. आता मी उठलो तर आई आणि काकू सकाळी सकाळी तेच बोलत बसल्या होत्या. अरे काय चुकतंय त्यांचं? ते त्यांचं कामच तर करत आहेत ना. काय इतका वैतागतोय? काही नाही रे, असंच चिडचिड वाढायला लागली आहे माझी लग्न या विषयावर. बरं ते जाऊ दे, आज दुपारी जेवायला बाहेर जायचं का? नाही रे, आज नाही. आज सईला भेटायचे. आदित्य डोळे मोठे करून आणि भव्या उंचावून त्याच्याकडे बघत राहतो. आरव म्हणाला, असा काय बघतोयस? तर हे कारण आहे तुझ्या लवकर उठण्याचं? उगीच तुझ्यामुळे टोमणे ऐकायला लागले सकाळी सकाळी. आरव म्हणाला, नाटक नको करू. माझ्यामुळे काय संबंध? हां, आणि तू अजून सांगितलं नाहीस मला का बोलावलं होतं? अरे हा, म्हणून आदित्य बोलवायला सुरुवात करतो. असं त्यांचा गप्प्यांमध्ये बराच वेळ जातो. थोड्या वेळाने आरवचा फोन वाजतो. सई म्हणाली, मी घरून निघते रे, अर्ध्या तासात पोचते. हो ये, मी पण पोचतोय. फोन ठेवून तो आदित्यकडे वळतो. आद्या, मी निघतो रे, भेटू नंतर. अरे किती ती घाई, मला भेटायला नसेल झाला कधी इतका आनंद, तो त्याची खेचत म्हणतो. तू काय माझी गर्लफ्रेंड आहेस का? आरव निघता निघता म्हणतो. मग ती आहे का? आरव 2 सेकंद स्तब्ध होतो आणि मग भानावर येत, गप रे, बाय. आदित्य त्याला पडताना बघून डोक्यावर हात मारून घेत हसत घरात येतो. सई ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबते आणि कॉल करते. कुठेस तू? पोचले मी, मागे बघ. आरव गाडी लावत म्हणतो आणि हसतच तिच्याकडे येतो. ती त्याला बिलगते. आरव म्हणाला, मस्त दिसतेस. थँक्यू. आज माझ्यामुळे लवकर उठावं लागलं ना? तसं काही नाही गं राणी. बरं ते दोघे कधी येणार आहेत? रिया नाही येणार. ते रस्त्यातच आहे. येतील थोड्या वेळात. आणि रियाला विचारलं होतं पण नव्हतं जमणार तिला आज. आरव म्हणाला, अच्छा, चल मग आपण जाऊया वर. तो तिचा हात हातात घेतो आणि दोघेही वर एका बाक्यावर बोलत बसतात. 10-15 मिनिटांनी अंशू आणि वेद येऊन त्यांना भेटतात आणि एकमेकांच्या ओळखी करून घेऊन ती तिकीट काढून आत येतात. मूव्ही बघताना वेद आणि आरव बाजूला तर अंशू आणि सई मध्ये बसलेल्या असतात. आरव सईचा हात हातात घेऊन बसलेला असतो तर इकडे अंशू वेदच्या खांद्यावर डोकं टेकवून बसलेली असते आणि अधूनमधून त्या लव्ह बर्डची खुसूरफुसूर चालूच असते. त्या दोघांना डिस्टर्ब न करता सई मूव्ही बघण्यात दंग असते आणि तितक्यात आरव नकळतपणे त्याचा हात तिच्या खांद्याभोवती घेतो. ती दचकून त्याच्या हाताकडे बघते आणि मग त्याच्याकडे बघते तर तो मूव्ही पाहण्यात दंग झालेला असतो. ती स्वतःशीच असते. थोड्या वेळाने ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि तो तिच्याकडे बघतो. तिच्या केसांचा सुगंध, तिच्या सुंदर पापण्यांची होणारी उघडझाप, ते चमकणारे डोळे आणि आज त्याच्या आवडत्या गडद रंगाचं तिने लावलेलं लिपस्टिक, अगदी काहीच त्याच्या नजरेतून सुटत नाही. तो न राहून तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि पुन्हा मूव्हीवर लक्ष द्यायचा प्रयत्न करत राहतो. पण अर्धा मूव्ही नंतर त्याच्या पूर्ण वेळ फक्त तिला निहाळण्यातच जातो. न जाणो का, पण आज ती त्याला वेगळीच भासत असते आणि तो तिच्याकडे ओढला जात असतो. मूव्ही संपवून सगळे बाहेर येतात. सई म्हणाली, लंचचा काय सीन आहे? अगं, अंशू मला म्हणाली होती की माझ्या रूमवर बिर्याणी करू, तर मी सगळी तयारी करून आलोय. वेद म्हणाला, तुम्ही पण चला. सई म्हणाली, काय नालायक आहेस गं? तो सेफ आहे म्हणून किती कामाला लागणार? अंशिका म्हणाली, अगं तुम्ही त्याच्या हाताची बिर्याणी तर खा आज, वेळ लागेल वेळ. सई म्हणाली, आरव तुला चालेल ना? वेद म्हणाला, अगं त्याला काय विचारतेस? गपचूप चला, सगळं झाले त्यामुळे आता गेलो की तासाभरात बिर्याणी तयार. आरव म्हणाला, बरं चला, आता तर मी पण खाईन म्हणतो बिर्याणी. सगळे वेदच्या रूमवर येतात आणि त्याला लागेल ती मदत करत मस्त बिर्याणी बनवतात आणि जेवून घेतात. सगळं आवरून निवांत गप्पा मारत बसतात. बिर्याणी खरंच खूप भारी झालेली बरं का. थँक्यू भावा. वेद हसत उतरतो. अंशू केविलवाणा चेहरा करून वेदकडे बघते. काय गं? आईस्क्रीम. ती खट्ट्याट हसत म्हणते, मला वाटलंच होतं. आश्चर्य इतकंच होतं, अजून बोलली कशी नाहीस? मग माहिती असून काय उपयोग तुझा? आणून तर नाहीच ठेवलीस ना. तुला सगळं आयतं का देऊ? गुपचूप माझ्याबरोबर चल, घेऊन येऊ. अरे पण हे दोघंच थांबतील का? मग त्याला काय झालं? आरव, चालेल ना रे, लगेच येतो आम्ही. आरव म्हणाला, नो प्रॉब्लेम, ये जाऊन. ते दोघे जातात. आरव म्हणाला, भारी आहेस दोघे. सई म्हणाली, अरे खूप मस्त आहेत लव्ह बर्ड्स, अगदी एकमेकांच्या आवडी खूप जपतात ते. आरव तिचा हात हातात घेऊन बसतो. मस्त गेला ना आजचा दिवस? हो ना, इतका वेळ एकमेकांसोबत पहिल्यांदा घालवायला मिळाला आपल्याला. तो तिच्या डोळ्यात बघत राहतो
आणि बोलताना तिच्या ओठांच्या होणाऱ्या हालचाली त्याला वेडवून सोडतात. मूवी आवडला तुला? मस्त होता ना? तू मूवी बघू कुठे दिलास मला? ती आश्चर्याने भुवया उंचावते. मी कुठे काय केलं? तू इतकी जवळ असताना माझं मूवीमध्ये लक्ष कसं लागेल? मला तर अर्धा मूवी आठवत पण नाहीये. आरव खट्टरपणे हसत तिला म्हणतो. ती लाजून मान खाली घेते. तो तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा स्वतःकडे करतो. अशी लाजू नकोस सई. तू इतकी जवळ असलीस की मला स्वतःला कंट्रोल करणं खूप अवघड होऊन जातं. त्याचं बोलणं ऐकून ती लाजेने चूर होत होती आणि त्याची लाली तिच्या गालावर पसरली. त्याच्या बोलण्याने ती वाहावत जात होती. तो हळूच तिच्या गालांवर ओठ टेकवतो आणि एका हाताने तिचे खांद्यावर आलेले केस बाजूला सारत तिच्या मानेवर एक हलकासा चावा घेतो. तशी ती शहारते. तो पुन्हा मागे होऊन तिचा चेहरा दोन्ही हातात घेतो. तिची नजर खाली झुकलेली असते. तो तिच्याकडे झुकतो तशी ती डोळे मिटून घेते आणि तो अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. ती त्याच्या मिठीत विरघळून जाते. कितीतरी वेळ दोघे एकमेकांत हरवलेले असतात. थोड्या वेळाने दोघे भानावर येऊन एकमेकांपासून वेगळे होतात. तो डोळे उघडून तिच्याकडे पाहतो. ती अजूनही डोळे मिटून बसलेली असते. तो हळूच तिला मिठीत घेतो. बराच वेळ कोणी काही बोलत नाही. तितक्यात दरवाजाचा वाजतो. अंशू आणि वेद आईस्क्रीम घेऊन आलेले असतात. अंशू, जा आता आपल्यासाठी बाऊलमध्ये काढून आण आईस्क्रीम. हो, लगेच आणते. आईस्क्रीम खात चौघेही गप्पा मारत बसतात. सई खाली बघून आईस्क्रीम खात असते आणि आरव तिच्या चेहऱ्याकडे बघून अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतो. अंशूचं लक्ष सईच्या मानेवरच्या खुणेकडे जातं. सई तिच्याकडे बघते आणि लक्षात आल्यानंतर आपल्या केसाने ते झाकते. संध्याकाळी 5च्या सुमारास अंशू, सई, आई आणि आरव वेदचा निरोप घेऊन निघतात. अंशू म्हणाली, सई, मला आज घरी सोड. मी गाडी नाही आणली. हो, चालेल. आरव अंशूचा निरोप घेतो आणि सईला मिठी मारतो आणि निघतो. मागेच या दोघीही निघतात. सई, मला सांग, मानेवर काय झालंय? मागे बसलेली अंशू विचारते. काही नाही ग, ते असंच. सई हळू आवाजात म्हणते. माझ्याशी खोटं बोलू नकोस. तो आज काही बोलला का तुझ्याशी? तुमच्या गोष्टी पुढे नेण्याबद्दल? नाही. मग तुला कळतंय का तू काय करतीयस? सई, नाही, त्या गोष्टीत वाहावत जाऊ नकोस. जेव्हा की तुमच्यात काहीच कमिटेड नाहीये. मला कळतंय ग हे, पण तेव्हा नाही थांबू शकले मी स्वतःला आणि त्यालाही. पण त्यापुढे नाही होणार असं काही. मी आजच बोलते त्याच्याशी. जे आता तू वागतीयेस तशी तू नाहीयेस, मला माहिती आहे. मला दिसतंय सई, तू खूप गुंतत चालली आहेस त्याच्यात. तुम्ही 2 दिवस बोलले नाही तर तुझी काय अवस्था होते हे माहिती आहे मला. पण त्या सगळ्याला काहीच अर्थ नाही. जर समोरचा माणूस गोष्टी मनात असूनही मान्य करत नसेल तर, आणि मला तुला त्रास झालेला अजिबात चालणार नाही, आधीच सांगतेय. सईच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळून गालावर येतो. सई म्हणाली, मी बोलते नक्की त्याच्याशी. अंशूला सोडून ती घरी येते आणि बेडवर येऊन आडवी पडते. इकडे आरव ही निघताना त्याच्या विचारातच असतो. आज झालं ते बरोबर होतं का? माहीत नाही. आणि तिच्या चेहऱ्यावरून काहीच अंदाज येत नव्हता. जेवढं मी तिला ओळखतो त्यावरून तरी वाटतं तिला थोडा त्रास होईल या सगळ्याचा. माझ्यावर खूप विश्वास आहे तिचा, म्हणून तर मला इतकं जवळ येऊ दिलं. मी तिच्या विश्वासाचा विरुद्ध तर नाही वागलो ना? असं नाही मनात नव्हतं माझ्या. पण ती समोर असताना स्वतःवर कंट्रोल करूच नाही शकलो मी. बराच वेळ विचार करत आरव घरी पोहोचला आणि पाहिलं तर त्याची दिदी, म्हणजे त्याची मोठी चुलत बहीण, तिच्या बाळाला घेऊन घरी आली होती. त्यामुळे त्याची संध्याकाळ त्यांच्यासोबत आणि बाळाशी खेळतानाच गेली आणि सकाळी लवकर उठल्यामुळे रात्री तो लवकर झोपला. इकडे सई स्वतःच्याच विचारांनी अगदी हैराण झाली होती आणि त्यात रात्र झाली तरीही आरवचा अजून एकही मेसेज नाही. म्हणून ती खूप चिडली आणि तशीच झोपली. पण काही केल्या झोप लागेना. शेवटी मध्यरात्री ती त्याला मेसेज टाईप करत होती. मी आतापर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट मान्य केली. मला त्रास झाला तरीही आज तू माझ्या इतक्या जवळ आलास. मला त्या गोष्टीबद्दल पश्चाताप नाहीये. यू आर द फर्स्ट पर्सन हू किस मी. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय, मी तुला इतकं जवळ येऊ दिलं कारण आय लव्ह यू. मी नाही थांबू शकले तुला. पण तू कोणत्या हक्काने जवळ आलास? तुला माझ्याबद्दल काही फिलिंग्स आहेत की फक्त टाइमपास आहे सगळा? तुला जर काही फिलिंग्स असतील तरच रिप्लाय कर, नाही तर नाही केला तरी चालेल. रागाच्या भारात मेसेज पाठवून ती रात्री कधीतरी झोपी गेली.